प्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जलजीवतारुणिवरा पूता कृतारीधरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभू गुरुधरा द्यावी विभू गुरुधरा। आज परमश्री श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ संगीतकारी राकेश गव्हारे आणि ग्रामपंचायत अमोल बुरांडे उपसरपंच गोडा जुलुरवार तसेच आशिष शेट्टीवार ग्रामपंचायत सदस्य पंकज मेहता ग्रामपंचायत सदस्य कविता राऊत ग्रामपंचायत सदस्य ललिता गादेवार ग्रामपंचायत सदस्य अनुजा रामटेके ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई कुंभारे ग्रामपंचायत सदस्य राहुल रामटेके संगणक परिसंचालक अमित बुरांडे पाणीपुरवठा कर्मचारी विकास रामटेके पोलीस पाटील मनसाराम कुंभारे तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम बुरांडे रोजगार सेवक पंचशीला रामटेके आशा वर्कर हिमा सातपुते प्रधान संघ बचत गट अध्यक्ष मनीषा कोरोडे RCRP बचत गट दीपा बुरांडे उद्योग सखी छाया बुरांडे पशु सखी आणि या ग्रामस्थांमधले सर्व प्रतिष्ठित सर्व व्यक्ती यांना माझा दंडवत। तसेच आज या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली आहे ज्यांनी असं सुंदरसं तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे कारण की सर्वज्ञांचा जर आपण आढावा घेतो म्हटलं तर तुम्ही त्यांचं जर चरित्र अभ्यास म्हटलं तर तुमचं अख्खं आयुष्य निघून जाणार परंतु सागराचा जसा अंत लागत नाही तसंच आमच्या सर्वज्ञाच्या कर्तृत्वाचा अंत लागणार नाही। आणि काही आढावे जसं आपलं प्रथम पुष्पजाळी गुंफला आहे मंगला चौधरी त्यांनी सांगितलं का स्त्रियांना जेव्हा स्वामी निरूपण करत होते त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं स्वामी एका बायांसोबत बोलत आहे आणि त्यांना शास्त्र सांगत आहे या बायांना काय कळते शास्त्र यांना समजत नाही शास्त्र आणि याला शास्त्र समजून काय उपयोग आहे कारण की शास्त्र समजल्यानंतर लोकांना काय वाटतं बाया यांना धर्म आचरण्याचा अधिकार नाही आहे यांनी धर्म आचरण करणार काय आहे यांना मृत्यू मिळणार आहे म्हणून त्यांच्या मनात म्हणजे साधन पंडित जे होते ते ब्राह्मण होते त्यांच्या मनात स्वामी जेव्हा बायांना निरूपण करत होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा उद्गार आला की या काय करतील हे स्वामी निरूपण करतात त्यांना आणि मग स्वामी आम्ही त्यांना सर्वज्ञ म्हणण्याचं एकमेव कारण असं आहे की मनामध्ये जो उल्लेख मनुष्याने केला तो उल्लेख स्वामी तात्काळ ओळखत होते त्याला सर्वज्ञ म्हणतात। सर्वज्ञाची व्याख्या काय आहे माहिती का सर्व जाणता तो सर्वज्ञ त्या सर्वज्ञाने ही गोष्ट जाणून घेतली आणि त्यांनी म्हटले काय आम्ही जेव्हा त्या बायांना निरूपण करत होतो त्यावेळेस तुम्ही काय म्हटले या बायांना स्वामी त्यांच्या मनामध्ये काय होतं की यांना तेलंगणामध्ये घेऊन जावं आणि दळणकुटण यांच्याकडून करून घ्यावं म्हणजे बाया फक्त एवढ्याच कामासाठी आहेत का आणि बाकी सर्व अधिकार फक्त पुरुषांनाच आहे का म्हणून देवाने त्याला म्हटलं की बाय परमेश्वर जर जीवाचा उद्धार करू शकत नाही तर कोण करणार तुम्ही जीव आहे आणि या काही जीवली आहे म्हणून स्वामीने त्यांना स्पष्ट सांगितलं का स्त्री पुरुष समानतेचा अधिकार म्हणजे स्त्रियांना जो अधिकार आहे तो पुरुषांनाही अधिकार व्हावा असं सर्वप्रथम स्वामींचं काय होतं उद्गार चिन्ह तिथं निघालेलं आहे। हे त्यांच्या पहिला जे आहे जे आपल्याला पुष्प फुटलेलं आहे त्याच्यातून त्यांच्या लीळेतून हे सिद्धता होते की परमेश्वरांना स्त्री आणि पुरुष समानतेचा अधिकार मान्य होता परंतु आपण अभ्यासक नाही आपण त्यांचं चरित्र वाचू शकत नाही। आमचा आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य हेतू हाच होता की कमीत कमी तुम्हाला बोलवण्याचा आमचा हेतू हाच होता की हा उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचवावा कारण की तुम्ही अभ्यास करणार नाही कारण की ते चरित्र तुमच्याकडे उपलब्ध नाही परंतु आम्ही जे सांगू तुमच्या
म्हणजे कानावर 2 शब्द पडतील, त्यांच्या जीवन चरित्राची जाणीव तुम्हाला व्हावं याच्यासाठी आमचा हा उठाठेव सुरू होता. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या सर्व कामातून आम्ही बोलून घेतलं, कारण की हा आम्हाला वाटते की तुमच्याही जीवाचा उद्धार व्हावं. कारण 800 वर्षापासून जो व्यक्ती धडपड करत आहे त्यांचा अवतार कार्य संपलेला नाही आहे. आज जी जयंती आपण साजरी करतो अवतार कार्य, ते अवतार कार्य आता सुद्धा उत्तरा पंथामध्ये सर्वदेशी चक्रधर स्वामी चालवत आहे. त्यांचं अवतार कार्य संपलेलं नाही आहे. तुम्ही कधी म्हणजे जेव्हा त्यांचं चरित्र वाचणार तेव्हा स्वामींनी जसं या स्त्रियांसाठी म्हटले तसंच एका भक्तीबाईने प्रश्न केला, जीजी तुम्ही म्हणे उत्तरापंथी चालले, हो तर तुम्ही आम्हाला सोडून जाणार तर मग आमच्याकडे का पाहणार. त्यावेळेस स्वामींनी काय म्हटलं माहितीये त्यांच्या भक्तींना की बाई तुमचा जीवाचा उद्धार आम्ही करू, आणि त्या जीवाचा उद्धार कोण करणार, जे मांस भक्षण करतात, जे मांस खातात, जे दारू पितात, त्या लोकांना धर्माला लावण्याचा अधिकार कोण करणार, ते कार्य कोणाकडे जाणार. म्हणून स्वामींनी जे यांना निरूपण केलं, तुम्ही या धर्माचं पालन करा, आता आम्ही समोरच्या जीवाचा उद्धार करू असे म्हणून स्वामी उत्तरापंथी आताही त्यांचं धर्मकार्य सुरू आहे. ही जयंती साजरी करण्याचा अधिकार आता आपल्याला प्राप्त झाला. हे धडपड आपल्या नागपूरच्या हरिहर पांडेची आहे. आता आपल्याला सर्वज्ञाविषयी म्हणजे त्यांना काय करून घ्यायचं आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यांचं चरित्र चालणार तेव्हा तुम्हाला समजणारच. त्यानंतर जे दुसरं पुष्प गुंफलं ते आमचे गोविंददादा दर्यापूरकर. त्यांनी काय म्हटलं की हे जे महापुरुषांचे जे फोटो लावण्यात आलेले आहेत जागोजागी, याचा मागचा उद्देश काय, त्यांनी जीवन साधलं, सर्व धर्म कार्यामध्ये लागलं, झिजवलं. त्यांनी परवा नाही दिलं की लोक आम्हाला असे म्हणतील, लोक आम्हाला तसे म्हणतील. धर्मात कोणी असं असते ना, 4 लोक आले की आपण कसं दंडवत करायचं, बाकी सर्व लोक आहे असं नसते. धर्माचं कार्य कसं असते माहिती का, जसे आता आपल्यावर ज्यांना आपण म्हणतो तर दंडवत प्रणाम हा आमचा फक्त मानवी लोकांसाठी नाही आहे, तुम्ही सर्वजण करू शकता. कुणी साधू दिसले तर दंडवत करणं हे काही नाही आहे. पहिलेची जुना हा शब्द आहे दंडवत प्रणाम, म्हणजे हात जोडून नमस्कार. आता आपण नमस्कार म्हणतो, कुणी जय भीम म्हणतात, कुणी काय, पण करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांचा म्हणजे हे स्वीकार केलेला आहे त्या पद्धतीने नम्र व्हावं. कारण की एकात्मता जेव्हा आपल्याला आणायची आहे, जे कार्यक्रम समर्थ रामदासांनी जे राबवले हे आणि सर्व एकत्रित करण्याचा उद्देश काय होता, तुम्ही एकामेकांना नमस्कार करा, एकामेकाबद्दल तुम्ही आदर सद्भाव ठेवा, याच्यासाठी हे एकात्मता केलेली आहे. परंतु आपण काय करतो, कोणी आलं कोणी घेऊन देत नाही, तसं नसते. कोण आलं कुठून आलं चौकशी करणं हे आपलं काम आहे. कारण की आपल्याला बुद्धी दिलेली आहे, पशुप्राण्यांना दिलेली आहे. पशुप्राणी जे आहे त्यांच्या बुद्धीमध्ये आणि आपल्या बुद्धीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, मनुष्याला दिली आहे. आणि हे थोर पुरुषाचे जे लागलेले आहे त्यांनी झडलेले आहे. त्याच पद्धतीने आमच्या सर्वांनी झडलेले आहे. परंतु मान पुरुष जे असते ना, तो मान सन्मान स्वीकार करत नाही, तो आपलं नाव पुढे येऊ देत नाही. हे नाव आमच्या स्वामींनी सुद्धा की समाजकार्य करताना भरपूर लोकांना खूप अडचण पैठणला होते. या स्वामींची परिभ्रमणता अख्ख्या महाराष्ट्रभर नाही आहे, फक्त चंद्रपूर सुटलेला आहे की जिथे माहिती का सर्वज्ञ म्हणजे आल्याचा उल्लेख नाही आहे. परंतु झाडी गोंडवाना परिसरामध्ये जेव्हा स्वामी गेले तर ते कुठून गेले याचा उल्लेख या क्षेत्रात नाहीये. नाहीतर बाकी सर्व पूर्ण प्रांतामध्ये सर्वज्ञ ते आले कुठून, यांचा जो येण्याचा काळ आहे तो तुम्हाला माहितच आहे की 1143 मध्ये पहा. त्यांचा अवतार कार्य कसं झालं याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देते की हरिपाळ देव नावाचे राजाचे पुत्र होते. त्यांच्या वडिलांचं नाव विशालदेव आणि त्यांच्या आईचं नाव होतं मालनीबाई. त्यांचा हरिपाळ नावाचा एक पुत्र होता आणि तो 25व्या-26व्या वर्षी मृत्यू पावला आणि ते स्मशान काय करतो, अंतिम संस्कार करतो. त्या ठिकाणी येण्यात आला. सर्व गाजावाजा सर्व राजपुत्र होते आणि सर्वांना त्याच्या पत्नीला दुःख झालं, त्यांच्या मातेला दुःख. आणि या दुःखाचं अचानक त्या 12च्या टायमाला त्यांनी अशी प्रथा आहे की प्रेत स्मशानात नेल्यानंतर अंतिम मुख पाहावं म्हणून त्यांचा तो कपडा
सलखोला गेला आणि त्यांनी पाहिलं की देवाचे करम घालले, देवाचं जे रांगोळी घालले आणि त्यांना पटकन वाटलं की काहीतरी म्हणजे जाणीव होत आहे या शरीरामध्ये. आणि म्हणून तिथे या सर्वज्ञांनी म्हणजे श्री जगन्नाथ स्वामींनी त्या हरिपाळ देवाचं कशासाठी, धर्म कार्यासाठी, कशासाठी, या जीवाचा उद्धार पुन्हा मोठी होईपर्यंत विलंब न लावता त्यांनी ते पडलेलंच काय केलं, शरीर स्वीकार केलं. आणि शरीर स्वीकार करून त्यांनी तिथून आता त्यांना वाटलं की मी जर जुने म्हणजे या हरिपाळ देवाची जी व्यसन होते बा, कुणाला काही व्यसन असतात, कुणाला काही व्यसन असतात. हरिपाळ देव करत होते, त्यांना काय होती माहितीये का, गोपाळाची शपथ हे त्यांना सवय होती. ते काही झालं की गोपाळाची शपथ, मी असं केलं तर गोपाळाची शपथ, असे त्यांनाच व्यसन होतं जुगाराचं. तेही स्वामींनी स्वीकार केलं. कशासाठी, की त्यांना वाटलं नाही पाहिजे की मी आमच्या परिवारातला सदस्य नसून साक्षात परब्रह्म परमेश्वर यायचं होतं महाराष्ट्रामध्ये. गुजरातवरून त्यांची धडपड हे होती की बाकीचे जीव जे राहिलेले आहे, एक सहेतुक क्रिया असते आणि एक निर्हेतुक क्रिया असते. निर्हेतुक क्रिया त्याला काय म्हणते, त्या परमेश्वरा पदापर्यंत पोहोचवायच्या क्रिया आहे. जसं आता तुम्ही गरीबाला अन्नदान करता, तसं आता तुम्ही कुणाला म्हणजे जी वस्तूची दवाखान्यात न्यायचा अशांना तुम्ही उपयोगी पडले. आणि जे साधू संत आहे त्यांना खाण्यापिण्याची सोय नाही अशाने तुम्ही तुमच्या द्रव्यातून त्यांना जगवले. हे काय झाले, अधिकारी जीव झाले. घ्यावं लागेल की नाही, की ह्याच कर्मकांडामध्ये ते गुंतून ठेवणार आहे त्या जीवांना, नाही ना, त्यांना काढायचं आहे. त्यांना कसा काढणार आहे, म्हणून परमेश्वर कुठे आले, या महाराष्ट्रामध्ये आले. सर्वात प्रथम आले कुठे, विठ्ठलपूर. श्री गोविंद प्रभूंना गुरु केलं, कारण गुरु परंपरा परमेश्वराला चालवायची आहे. कारण की असे जर आपण बिना गुरुचे राहिलो तर आपण काय होणार माहितीये का, बच्चा आहे आपल्याला. म्हणजे गुरु मोक्षापर्यंत नेण्याचा अधिकार. तुम्ही गुरुजवळ जाल तेव्हा तुम्हाला ते सांगेल की हे चांगला नाही आहे, हे वाईट आहे. तुम्ही या मार्गाने जासाल तर तुम्हाला काय होणार, नगर पुरी पाठवणे भेटणार. स्वामींचे जे आहे, या चरित्रामधले जे पाठ आहे ते की त्यांनी जे 114 दृष्टांत सांगितलेले आहे, कशासाठी माहितीये का, तुमच्या जीवाच्या भल्यासाठी. ते आता शाळेमध्ये अभ्यासकाला आता येतीलच, तुमचे फळ तुम्हाला सांगतीलच त्याच्याबद्दल. तर हे जीवांचा अधिकार घडवून परमेश्वर त्यांना मोक्ष देण्यासाठी इथून आले. गुरु केल्यानंतर सालबर्डेच्या लीळा तर तुम्हाला यांनी सांगितलेच आहे, या श्रद्धाताईंनी सांगितलंय तुम्हाला सालबर्डेची लीळा किती स्वामी कशा पद्धतीने आले आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आता मला एक सांगायचं आहे की परमेश्वर आता काही लोक म्हणतात की महानुभाव म्हणजे संप्रदाय असे आहे का त्यांनी लोकांचा प्रसाद खात नाही, त्यांनी आम्ही जेवण करायला बोलवलं, कारण त्याचा उद्देश पहा काय आहे का. श्रीकृष्ण भगवंतांनी द्वापार युगामध्ये 5000 वर्षापूर्वी एक उपदेश केला. काय केला, सर्व धर्माणं परित्यज्य मामेकं. गीता आपल्या कोर्टात आहे. जेव्हा सुनावणी होते त्यावेळेस गुन्हेगाराकडून शपथ घेतल्या जाते. कशाची शपथ घेते, गीतेची. मान्य आहे तेव्हा ग्रंथ तिथे ठेवला आहे की नाही. आणि म्हणून तो सूत्र द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने काय म्हटलं आहे, सर्व धर्मानं परित्यज्य, सर्व धर्माचा परित्याग करून मामेकं शरणं. जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल या हाच उद्देश सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींचा जो आज फोटो लावण्यात येणार आहे त्या फोटो मध्ये त्यांनी काय म्हटलंय, एक शरण आलिया काही मरण असे. दोन्ही साम्यत आहे. म्हणजे आमच्या जवळ शरण आले त्यांना काही मरण नाही, म्हणजे या मृत्यू लोकांचा तो वेळा, परंतु तो तिथे जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकला कायमचा, त्याला
त्याला मोक्ष मिळालं. याच्यासाठी परमेश्वराने ते सूत्र तेच कलियुगामध्ये मांडलेलं आहे. आणि आपल्या ते दोन्ही साधनच आहे. फक्त एवढंच खरं की गोपाळकृष्ण महाराज त्यांनी राज्याभिषेक, कारण की तुम्हाला मी आता सांगितलं, जेव्हा त्यांनी भडोसवरून गुजरात या प्रांतातून आले त्यावेळेस त्यांनी कोण होते? राजपुत्रच होते. ते राजपाट सोडले आणि यांनी राजपाट धरून कार्य केले. कारण की 4 युगाची मर्यादा तुम्हाला आमच्या लेअर ग्रंथामध्ये त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहे ना. तर या वेळेस म्हणजे सर्वज्ञांनी महत्वाचा उपदेश केला की हिंसा जे आहे, जे आम्ही जे तपस्वी लोक आहोत, आम्ही झाडाचं फूल पाकळी तोडत नाही, आम्हाला तो अधिकार नाही. परंतु तुम्हाला आम्ही आम्हाला लोकांचं मन दुखवण्याचाही अधिकार नाही. पण असं आहे का हा जीव आपण प्रत्येकाच्या मनाला नाही भेटू शकत, पण आपण एवढं करू शकतो की होता होत आपल्याकडून कुणाचे मन दुखले नाही गेले, हा एक संकल्प आपण आपल्याकडून केला पाहिजे, समज पाहिजे त्यांच्या आचरणासाठी. आणि आपण सगळ्यात जास्त टाइम तर जाते कुणाच्या चुकल्या झाडं सांग. देवाने काय सांगितलं? एक भक्ती जर आली, ते स्वामींचे, त्यांचं नाव दादोस होतं. वडनेर हे अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे. या ठिकाणी जेव्हा स्वामी गेले त्यावेळेस एका मंदिरामध्ये 2 रोज भांडायचे त्यांनी. मंदिरामध्ये कोणीही जात नव्हते. दुसऱ्या मंदिरामध्ये देवतांची पूजा होती, त्याच्यामुळे तिथं कोणी राहत होते. दिवसभर रात्री राहण्याचा अधिकार नाही होता, कारण की त्या मूर्तीवर दागदागिने होते. कारण तुम्हाला माहिती आहे मंदिराची स्थापना जी आहे जुने आधी सांगितलं आहे. आणि म्हणून स्वामी आमची आणि तिथे गेल्यानंतर तो जो पुजारी होता त्यांनी म्हटलं का तुम्ही इथे झोपू नका, इथे रात्री 2 सर्प येतात. तर मग देव ठीक आहे म्हणून निघालो. इथे म्हणजे त्या मूर्तीवर अलंकार आहे बा, हे चोरी गेले तर तुमच्यावर आरोप येईल, म्हणून आम्ही हा दरवाजा बंद करतो, तुम्ही त्या मंदिरात जा. आणि त्या मंदिरामध्ये सर्प आपल्या गावात चालला गेला. आणि रात्री परंपरा अशी होती की सर्व गावामध्ये वेशीद्वार होते. वेशीद्वार असल्यामुळे त्या सांगायचं विसरून गेला आणि बाहेर ते जातच नाही. रात्रभर दसन आणि आपल्याला त्या महात्म्य मिळायचं पाप लागेल. धडपड करत कशी तरी सकाळी तो दरवाजा खोलला नसतो. आला पुजारी, आला आणि पटकन स्वामी जवळ आला आणि देवाला म्हणतात, देव कसे बसलेले होते आमचे सर्वज्ञ. त्यावेळेस म्हणतात, जीजी इथे भोसर पाहिले होते का? हो आले होते. जीजी मी रात्रभर चिंता करत राहिलो, 3 पहाड झाली, मला झोप लागली नाही, साप येतात हे मला माहित होतं, मी तुला सांगितलं नाही. हो म्हणे आले होते. मग तुम्ही काय केलं? देवाने विचारलं, सर्प आपल्या अंगावर येऊन पडल्यावर आपण काय करतो? मग तुम्ही सांगा म्हणे. मग देवाने सांगितलं की मी एक उजव्या दिशेने एक डाव्या दिशेने फेकले. देवाने सर्पाचा वैर मिटवलाय. ते मंदिर सुद्धा काय झाला, ते स्वर्गांचे रस्ता होता, लोक तिथं मुक्काम करू शकत होते, ते मंदिर तुम्हाला मोकळं करून दिलं. म्हणजे अशा पद्धतीचे म्हणजे पशु प्राण्यापासून तर मनुष्यापर्यंत त्यांची कीर्ती आहे. जर तुम्ही चैत्राचे छोटे त्यांच्या लीळा पाहाल, ते बाई होती, रोज स्वामी त्यांच्या घरी भिक्षेला जायचे. रोज एक दिवशी मरून गेल्यानंतर तिचा नवरा देवाजवळ आला. जीजी म्हणे रोज तुम्ही भिक्षा मागता म्हणे, आज माझी पत्नी मरून गेली, आता मी काय करू? 2 लेकरं जाता सांगा की यांचं पालन पोषण कसं करू? ते लहान लेकरं मी कसे पाळणार आहे? तर माहिती स्वामींनी काय म्हटलं, जीव आहे ते घेऊन जाणारच आहे, त्याला आपण कुठपर्यंत ठेवून आलो? नाही जीजी, पण इतक्या जवानामध्ये आणि हे 2 लेकरांचा सांभाळ करणारे तरी मला परत पाहिजे, तुम्ही काहीही करा पण माझी पत्नीला जिवंत करा. मग स्वामी त्या स्मशानात गेले आणि बाईला काय म्हटलं का, बाई भिक्षा, त्या प्रेतावरून ती बाई उठली आणि मग स्वामींना भिक्षा
गावाच्या बाहेरच होतं आणि सहसा स्मशान गावाच्या बाहेरच राहतं. त्याच्यामुळं देवाने तिला म्हटलं, बाई की तुम्ही त्या प्रेतावर पुन्हा पडणार, म्हणून तुम्ही आता दीक्षा वाढू नका. आणि ती दीक्षा त्यांच्या पतीकडून स्वीकार केली. अशा पद्धतीचे नाना प्रकारचे जे लीळा आहेत त्या स्वामी अमरावती जिल्ह्यातलं असदपूर गाव आहे. त्या गावामध्ये 10 वर्षाचा मुलगा होता. तो जन्मापासून मुक होता. तो स्वामी अचानक तिथे गेले. गेल्यानंतर मग इकडे तिकडे पाहत लोक म्हणतात की बा हाय तो असाच का बसलाय, म्हणजे एकदम अशा अवस्थेमध्ये. जीजी हा बोलत नाही, हा मुका हो का. स्वामी थोडा वेळ इकडे तिकडे परिभ्रमण केले. तो ओरडायला लागला आणि ओरडून आपल्या घरी गेला. आणि घरी गेला, मला नाही का त्या मंदिरातल्या एका बाबांनी माझ्या पाठीवर भुका मारला का मी बोलायला लागलो. मग पूर्ण परिभ्रमण करत त्या महाराष्ट्रात गेले. सहसा अमरावती जिल्हा हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे असे भरपूर स्थान आहे आमच्या सर्वज्ञांचे. आणि आपल्याला जे चढवला तर याच्या मार्फत हे आहे की आम्ही देवांना सांगितलं मातीचा असेल तर विरून जाईल, त्यांची शिकवण आहे. काष्ट काय होणार, जळून जाईल. आणि जर दगडाचं असेल तर फुटून जाईल. मग भक्तिजनाने प्रश्न केला, जीजी तुम्ही उत्तरापंथी जाणार आहे, मग आम्ही पूजा कशाची करावी तुम्ही सांगा. म्हणून आमच्या देवाने एक सूत्र सुंदर दिलेलं आम्हाला. कशासाठी दिलेलं आहे की तुम्ही पूजा कशाची केली पाहिजे. माझ्या संबंधाने पवित्र झालेले पाषाण त्या ठिकाणी मी एक शक्ती निक्षेप केली आहे. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही नतमस्तक होणार तेव्हा तुम्ही मनामधले जे हे आहे ते पुरवण्यासाठी तिथे नमस्कार केला. आज आपण ज्या मूर्तीला गंधाक्षता लावली त्याच्या मात्र हेच आहे की तिथे पाषाणाची आहे, ज्या पाषाणावर आमचे सर्वज्ञ काय आम्ही कोणतेही नाही आणत. जिथे जिथे आमच्या सर्वज्ञांनी पूर्ण महाराष्ट्र फक्त आमच्या यांच्याकडे नाही. तुम्ही म्हणतात की गोट्याची पूजा करतात हे लोक, गोट्याची नाही आहे, त्याच्या मागे काय आहे त्या सर्वज्ञांचं शक्ती ठेवली आहे तिथे. म्हणून आपल्यालाही कुठेतरी नतमस्तक व्हायचं आहे. तर आपण जेव्हा स्वामी गेले तेव्हा ज्या लोकांनी त्यांचा चेहरा काढलेला होता ते तिथे लिहून ठेवलेला आहे. तो चेहरा कसा असला पाहिजे, 3 रेषा असल्या पाहिजे, त्यांचे कर्ण लांब असले, 3 रेषा पाहिजे. म्हणून असा तो चित्रकार म्हणून हात बनवलेला आहे की कारण की आपण इतक्या म्हणजे मागे जाऊन जागोजागी लावण्यात आलेला आहे. आणि खूप म्हणजे याच्यामध्ये कष्ट लागलेले आहे की या शासनापर्यंत आले. ह्याच्यामागे ते नागपूरचे हरीर पांडे त्यांचे अथक प्रयत्न आहे. आणि हे शासनाने आणि सर्वांनी याची सहमती दिली, याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. परंतु आपल्या सर्वांनाही हा धर्म कशासाठी मोकळा आहे, तुमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. जसं देवानं काय सांगितलं गीतेमध्ये, स्त्रिय वैश्य 4 वर्णातील लोक आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या 4ही वर्णाच्या लोकांना ईश्वर धर्माचा अधिकार आहे. तशा पद्धतीने स्वामींनी सांगतात की ते स्त्री वैश्य सर्वांना ईश्वर धर्माचा अधिकार आहे. सर्वप्रथम देवाने एकच सांगितलं की हा जीव कुठून आला, कुठे जायचं आहे याचा तुम्ही अभ्यास करा पाहिजे. नाहीतर तुम्ही फक्त प्रपंच करणार आणि जगता ते लोक तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही. म्हणून काही काळ तरी तुम्ही ईश्वर तुम्ही आले कुठून आणि तुम्हाला जायचं कुठे आहे, तुमचा मार्ग हा परमेश्वराने आपला जन्म दिला ह्याचा शोध घेण्यासाठी दिलाय. कशासाठी, का तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही आले कुठून, पुन्हा तुम्ही स्त्री बनणार, पुन्हा एका
समस्त परमेश्वराने आम्हाला आमचा वेश म्हणून असं वाटत असतं कदाचित यांनी पैसे गोळा करण्यासाठी किंवा काही लुटमार करण्यासाठी असं नाही. आम्हाला काय म्हटलं, मोडी कोण पाळतात, धनगर लोक. मोडी जन्म दिली तुम्ही, मोडी विकणारी मोडी करा, असे जन्म तुमचे मध्ये आपले जन्म गेले. मध्ये आधी शेती करता करता सर्व नाही. मग एक जन्म एक द्या, फक्त एक जन्म तुम्ही आम्हाला द्या. काय चूक करणार आहोत मी ते तुम्ही पहा. बस मला फक्त एवढंच सांगायचं होतं. बोलण्यात खूप वेळ मी घेतला तुमचा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.